आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सातत्याने दुष्काळ पडतोय आणि खूप मोठा महाराष्ट्राचा भाग, काही भाग तर असा आहे की जवळजवळ मागच्या 5 वर्षामध्ये 3 वर्ष दुष्काळ, काही ठिकाणी मागच्या 10 वर्षात 5 वर्ष दुष्काळ, अशा प्रकारची अवस्था महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे। आणि म्हणून याच्यामध्ये हा दुष्काळावर कायमची मात करता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही सुरू केलेला आहे। आणि हे करत असताना आज जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर काही भाग हा ॲश्योर्ड रेनफॉलचा झोन आहे, तर काही पर्जन्य छायाच्या मध्ये मोडणारा आहे की ज्या एकीकडे खूप जोरात भरपूर पाऊस होतो तर दुसरीकडे बिलकुल कमी पाऊस होतो। आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणचा अप्रोच काय असेल हा देखील आम्ही त्या निमित्ताने ठरवणार आहोत की त्या जिल्ह्याचा आराखडा तयार करून सगळीकडे, म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारात शिरपूर पॅटर्नचे बंधारे काही ठिकाणी यशस्वी आहेत, काही ठिकाणी अण्णांनी ज्या प्रकारे करून दाखवलं की माथा टू पायथा हे सगळं ट्रीटमेंट करत जायचं, जेणेकरून मृदासंधारण देखील करता येईल, जलसंधारण देखील करता येईल। असे हे जे काही वेगवेगळे प्रयोग आहेत, तर कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठले प्रयोग यशस्वी होऊ शकतात त्याचा एक आराखडा हा आम्ही तयार करणार आहोत। आणि याची अंमलबजावणी तातडीनं या डिसेंबरपासूनच आम्ही सुरू करणार आहोत, कारण पावसाळ्याच्या आधी आपल्याला याच्यातलं जे माइलस्टोन्स आहेत ते अचीव करावे लागणार आहेत। आणि एक अतिशय सस्टेनेबल असा कार्यक्रम या संदर्भातला पुढचे 2-3 वर्ष आम्ही सातत्याने राबवणार आहोत की ज्या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्रातली जी गावं आहेत ती गावं ही आपल्याला दुष्काळातून मुक्त करायची आहेत। त्यासोबत केंद्र सरकारच्या सोबत देखील आम्ही त्या ठिकाणी बोलणं सुरू केलेलं आहे आणि त्याही माध्यमातून आम्ही या योजनेमध्ये त्यांचा देखील जास्तीत जास्त सहभाग हा असावा असाही प्रयत्न आम्ही करतो आहोत। यासोबत याचं सगळं मॉनिटरिंग करण्याकरता एक आम्ही मुख्यमंत्री ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस CMTO असं आम्ही तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये माझ्या अध्यक्षतेखाली हे असेल आणि पंकजाताई ज्या या विभागाच्या मंत्री आहेत तिथल्या राज्यमंत्री आणि सचिव असं याचं रेग्युलर मॉनिटरिंग आम्ही करू। आणि याचं थर्ड पार्टी ऑडिट होत राहिलं पाहिजे, म्हणून डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन जी आहे ही याच्यावर काम करेल आणि ती याचं जे थर्ड पार्टी ऑडिट आहे हे थर्ड पार्टी ऑडिट ही सातत्याने ते करत राहतील।